वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आम्रपाली पोवा. गुलाबजामुनची अनबॉक्सिंग करणार आहोत. त्यासाठी आपण अनबॉक्सिंग का करणार गुलाबजामुनचं? आपण ते बनवणार आहे ना. हां, त्यासाठी आपण घेतलेले पॅकिंग ऑलरेडी खोललेली. गुलाबजामुन इट मीचं गुलाबजामुन केसर फ्लेवर 100 रुपयाचा बॉक्स आणलेला आहे मम्मीच्या गल्ल्यात टाकून. प्रमोशनची किती भेटली? नाही फुकट आहे. प्रमोशन नाही काही. हे आहे गुलाबजामचं पॅकेट. कुठे किती ग्रॅम किती ग्रॅम वगैरे नाही. मोठा एवढा बघून घ्यायचं. सगळ्यांना पुढे लागतं. असं 200 ग्रॅम असेल. 200 वाचता येतं का? तिथे लिहिलेलं असतं खाली बघ. हा खोकते नाही. अरे इथे लिहिलेलं 2025-26 आहे. ते मी 25 वाचले. अरे हे काय? हे फुकट भेटले वाटतं. जादू. हे नक्की गुलाबजामुनच नाही. ते टाकायचे मीच शुगर सिरप फ्लेवरिंग काय लिहिलं सब्जेक्ट इनसाइड. हे शुगर फ्लेवरचं काहीतरी त्यामध्ये केसर आहे वाटतं. बघूया शुगर दिसतं का? फ्लेवर आहे. वाट लागणार नाही ना. आपण घेतलेली मोठी परात, त्यामध्ये टाकलेले ते गुलाबजामुनचं ते मिक्स केलेली पावडर टाकून घेतल्यानंतर आहे ना, ती छोटं पॅकेट होतं ना, ते पण पावडर टाकायची. ती पावडर म्हणजे ते सिरप काय होतं ते पिठी साखर होती ती. म्हणजे असं होतं की ज्यांना गोड पाहिजे असेल त्यांनी पिठी साखर टाकायची ती. त्यानंतर अर्धी वाटी दूध घ्यायचं. मी हळूहळू करून मिक्स करते कारण की अंदाज कळत नव्हता. थोडं दूध जसं लागेल तसं घ्यायचं अजून आणि नीट मळायचं. ह्याला आपण चांगलं मळलं पाहिजे, मगच ते चांगलं होणार. नाही तर मग फुटून जाणार तेलात टाकल्यावर. एकदम जोर लावून मळायचं. ज्याला पाणी घ्यायचं तो पाणी पण घेऊ शकतो. मी इकडे दूध घेतलेलं आहे कारण की मी पहिल्यापासून दूधच घेते. असा डोक तयार करून घ्यायचा. थोडा मुलायम असला पाहिजे. जास्त जाडा पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. त्यानंतर मग आपण हळूहळू एक गोळे तयार करून घ्यायचे ह्याचे. आता तुम्हाला दाखवते बघा मी काय करते. माझ्याकडून काय चूक झाली. अरे सोड, पाक कुठे गेला? लगेच पाकट टाकायचं असतं. नंतर कर हे ठेव साईडला. ते अर्धवट पहिला पाक बनवायचा असतो, लगेच टाकायचं असतं. नंतर मग ते सुकले की खराब होतात. गाईच आपली हालत पण या सय्यारावाल्या हिरोईन सारखी झाली. विसरतो प्रत्येक गोष्ट. मग आपण वेळ न घालवता लगेच पाक तयार करून घेतोय. पाक करण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे पाणी. अर्धी बॉटल पाणी. जेवढं ज्याला जसं पाहिजे तसं घ्या. इथे मी अर्धी बॉटल घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे बघा तुम्ही किती वाटी घेतली. 1 वाटी साखर घालायची. 1 वाटी नाही घालायची, आपल्याला जास्त घालायची. अजून 1 वाटी घालायची. अर्धा वाटी घातली सॉरी. फुल मोठी 1.5 वाटी किंवा 2 वाटी घाला. आणि नंतर मग हलवून घ्यायचं त्याला. आणि ती अजून एक लेअर कमी कर. जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत त्याला गरम करू द्यायचा. आणि 2 दालचिनी घेतलेल्या आहेत. दालचिनी बारीक करून टाकायच्या त्यामध्ये, म्हणजे थोडी टेस्ट येईल. सुहास येईल, सुहास.
इथे पण आपला कॅमेरा हुमन योगिता कदम आहे, ती आपला व्हिडिओ काढते. ही आपली कॅमेरा गर्ल योगिता, हा माझा भाऊ आणि हे आहे आमचं दुकान. आज मी तुम्हाला आमच्या दुकानातल्या वस्तू दाखवणार आहे. तुम्हाला आता जुन्या आठवणी ताज्या होतील तुमच्या शाळेतल्या. हे आहे अपलम चपलम, पिवळंवालं गोड असतं. परत 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 कुठे गेली शोधते मी बरण्या. हे हिरवं अपलम चपलम आहे, हे आंबट असतं. आमच्या इथे 90चा खाऊ भेटतो. ही चिंच. ही आहे आम पापडी, संपलेली आहे. हे आहेत बोरं, काळी बोरं. ही चिंच आहे साखरवाली. हे तुम्हाला माहिती असेल, कॉईन गोल्डनवाला. हा बाकीचा खाऊ आहे, रसना वगैरे. हे तर चाऊमिन आहे, चाऊमिन. भूत बंगला. ही मी आहे, हे. इकडे आता आपण बनवणार आहे गुलाबजामुनचे गोळे. पाक तर रेडी होतोय आपला, रेडी झालेला आहे. गोळे पण रेडी झाले. 25 गोळे होते गाईज, 25. मोठे मोठे केलेले, मी चूक केले. छोटे छोटे गोळे करायचे खूप, कारण की ते तेलात टाकल्यावर फुलतात. आता हा पाक रेडी झालेला आपला ऑलमोस्ट. पाक रेडी झाला कसा ओळखायचा, आता त्यामध्ये बोट घालून बघते. चिकट चिकट लागलं की समजायचं पाक रेडी आहे. कढई गरम केलेली आहे. अर्धी अशी तेल घ्यायचे, अर्धी कढई. त्यानंतर त्यामध्ये गोळे टाकायचे आणि गॅस लो फ्लेमवर ठेवायचे. फास्टवर ठेवलं ते फटाफट करपणार आणि कच्चे राहणार आतून. हे पण तसं जास्त गरम झालेलं म्हणून लगेच लगेच लाल पडत होतं. मग असे गोळे खरपूस भाजून घ्यायचे. गोल्डन रेड कलर आला पाहिजे, गोल्डन कलर. जेवढे स्लो गॅसवर भाजल तेवढं चांगलं आहे. ते आतून शिजले पाहिजे. आता हे असं खरपूस भाजून घ्यायचं आणि नंतर मग पाकात टाकायचं लगेच. आता पाकातला गॅस मी बंद केलेला आहे, नाही तुम्ही चालूच ठेवा. असा पाकात रेडी केलेला आहे. नंतर मी असे, हे गोळे मोठे होतात, तुम्ही छोटे टाकाल तसं ते मोठे होतात, फुलतात. हे खूप उशीर भाजत होती, भाजतच नव्हतं. नंतर भाजले, पण हेच चांगले भाजलेले. हे घेतले आहेत आता आपले रेडी झालेले गुलाबजामुन. मस्तपैकी वाटीत काढून घेतलेले. पाक गाईस कमी पडलेला म्हणून मी अजून पाक बनवलेला नंतर, जसं तुम्हाला पाहिजे तसं. चांगले शिजलेले पण आतून. तुम्हाला कच्चं दिसते पण ते कच्चं नव्हतं, शिजलेलं होतं. ढंटाळ्यान गुलाबजामुन खायला या गाईच. बाय बाय.